नमस्कार मंडळी, स्टोरी टेलर प्रीती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज अभिवाचनासाठी निवडलेलं पुस्तक अतिशय सुंदर आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. मराठीतील लोकमान्य असे लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर म्हणजेच गोनी दांडेकर यांचं पुस्तक आहे. आपल्या सर्वांना त्यांचे अनेक पुस्तक आणि अनेक गोष्टी नावाजलेल्या गोष्टी तुम्हाला आपल्याला माहिती आहेत, जसं की शितू, पडघवली हाही कथासंग्रह फार सुंदर आहे त्यांचा. आणि अनेक दुर्गभ्रमंतीवरची अनेक पुस्तकं आहेत त्यांची. तर त्यातलंच मी दुर्गदर्शन हे आज पुस्तक निवडलेलं आहे. तर यामध्ये गड किल्ल्यांच्या सफरीबद्दल किंवा त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर त्याचं आपण हे याच्या आवृत्तीविषयी लिहिलेलं आहे वीणा विजय देव यांनी. दुर्गदर्शन हे गोपाल नीलकंठ दांडेकरांचं दुर्गभ्रमंतीच्या निमित्तानं केलेलं ललिततम्य लेखन. दुर्गांवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. दुर्गभ्रमण करताना इतिहासाचे साक्षीदार असणारे दुर्ग त्यांच्या मनात इतिहास काळातलं विश्व उभं करीत. महाराष्ट्र देशाचा अभिमान त्या विश्वाचा गाभा असेल. तिथले भग्नावशेष मग गोनीदांशी बोलू लागत. दुर्गावरच्या निसर्गाचे अनेकानेक विभ्रम त्यांना मोहवीत आणि त्यांचं भावविश्व संपन्न होईल. त्यातूनच हे ललितरम्य लेखन झालं. मराठी साहित्याच्या विश्वातलं या प्रकारचं अगदी आगळंवेगळं लेखन. त्याचा आरंभ गोनीदांनी केला आणि त्यामुळे दुर्गांवर जाणाऱ्या असंख्यांना दुर्गाकडे पाहायची नवी दृष्टी दिली. तर यातलं मी आता 10 दुर्ग 10 दिवस हे जे पहिलंच चॅप्टर किंवा हे म्हणू शकतो आपण, ते मी वाचते. ठाकरवाडी हे काही मध्य रेल्वेचं गाईडात छापलेलं स्टेशन नव्हे. त्यामुळे लोणावळ्याहून निघालेली जनता तिथे थांबते की नाही अशा संभ्रमातच गाडी पकडली. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की गाडी थांबली तरी किती, अर्धा मिनिट. तेव्हा प्रत्येक डब्यात चार जण असे पांगून बसा. मी उडी मारून खाली उतरेन आणि खून करेन. लगेच सगळे पटापट खाली या. 12 बोगदे उलटून गेले. गाडीचा वेग कमी होऊ लागला. उतरायला तयार झालो. पाठीवरची हॅवरसॅक नीट चापसली, काठी पेलली. हंटर बुटांचे बंद नीट बांधले आहेत की नाही ते पाहून घेतलं. गाडी उभी राहताच 12 लोंबकळून खाली उतरलो. दोन्ही हात उंचावून ओरडलो. भराभरा गाडीतून 23 मुसाफिर खाली उतरले. 23 तरुण उमद्या मनाचे, उमद्या शरीरांचे. 23 तरुण आणि एक मुलगी, वय वर्ष 15. सगळे जवान, नाना अडथळे ओलांडून आलेले. किती अडथळे म्हणून सांगू. आमची ही दूरदर्शन यात्रा म्हणजे एक आचरट साहस आहे असं किती हितचिंतकांनी मनातल्या मनात आणि प्रगटपणे म्हटलं. माझे एक परममित्र बहुत हिंडलेले. त्यांनी माझ्या तोंडून अवघा बेत ऐकला. मग कळवळून म्हणाले, तुमचं एक ठीक आहे, पण सिंहगड ते राजगड हा फार जबरा पल्ला. ही सगळी वाट एका दिवसात चालणं व्हायचं नाही. तुमच्या तुकडीतून एक तर दिवस तरी वाढवा, मध्ये भरपूर विसावा घ्या, किल्ले तरी कमी करा. दर दिवशी एक किल्ला म्हणजे जरा अवघडच वाटतं. त्यात तुम्ही खायचं प्यायचं सगळं पाठीवर वागवायचं म्हणता. अलबत्त मुक्कामावर पोचल्यावर सपाटून भूक लागेल. शिजवीत कोण बसतो मग बरं. किंवा तुम्ही 2-3 गडी तरी करा. खायचं प्यायचं सामान त्यांच्या डोक्यावर द्या. असं अनेक परींनी सांगितलं होतं. मी सगळ्यांचं ऐकून घेतलं होतं. मात्र जे अगोदर योजलं होतं त्यात काडीचाही बदल करायचा नाही असं ठरवून टाकलं होतं. योजनाचं मुळी नीट चिंतनपूर्वक आखलेली होती. या 10ही किल्ल्यातले 9 मी स्वतः पाहिले होते. अनेकदा पाहिले होते. चहूअंगांनी भटकून निहाळले होते. एकच लिंगाणा काय तो न पाहिलेला, पण तोही जवळ जाऊन खालून एकदा निरखला होताच. उरलेल्यांपैकी रायगड माझं माहेर. किती वेळा वारी केलेली. लोहगड, परसांगण, राजमाचीवर माझा बहुत लोभ. सिंहगडावर मी महिना राहिलेलो. तेव्हा मला या सगळ्या किल्ल्यात अपरिचित असं बहुधा काही नव्हतं म्हटलं तरी चालेल. यामधली अंतरं मला माहीत होती. मधल्या वाटाही बहुधा सगळ्या चालून झाल्या होत्या म्हणायच्या. तेव्हा आखला बेत काही अशक्य कोटीतला नाही हे मला माहीत होतं. माझ्या सगळ्या सवंगड्यांचा मजवर विश्वास होता. त्यांनीही काही किल्ले तर पाहिलेच होते. दुर्गदर्शन काही त्यांना नवीन नव्हतं. अजिबात नवखे असे कितीतरी माझी योजना ऐकताच लोभावले होते.
जवळजवळ 100 जण आपण या यात्रेत सामील होणार अशी घोषणा करून बसले होते. मी मात्र निवडीच्या बाबतीत अतिशय कठोर झालो होतो. चहा सिगरेटची सवय असलेला भिडू आम्हाला चालणार नव्हता. आम्ही काही प्युरिटन तर नव्हतोच, पण वाटेत नेमका वेळी चहा मिळण्याची शक्यता फार कमी होती. तेव्हा चहाचा घोट घशाखाली उतरल्याशिवाय पाऊल उचलू न शकणारा भिडू आमच्या कामी यायचा कसा? उत्साहाच्या भरात मी येतो म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष वाटचाल करणं वेगळं. तेही सगळं सामान स्वतःच्या पाठीवर वागवीत. तेव्हा ज्याला चालायची सवय नसेल असा माणूसही मला नको होता. या प्रवासात स्नानाची काही फारशी चांगली व्यवस्था नव्हती. शौचकूप तर कुठंच नव्हते. तेव्हा या दोन्ही अडचणीतून जो सहजगत्या निभावून जाऊ शकेल तोच आमचा सहयात्रिक होण्याच्या लायकीचा. शेवटली गोष्ट, तुकडीची शिस्त. आम्ही मागचा पुढचा धरून 12 दिवस एकत्र राहणार होतो. एक कुटुंब होणार होतो. बहुधा सगळेच निर्णय कुणीतरी एकाने घेणं आवश्यक होतं. हा कुणीतरी एक मला व्हावं लागणार होतं. माझ्या स्वभावात काही थोडी हेकड आहे. काही कोण आहेत ते चमत्कारिकपण आणि कोण एका अंगात सारून मला तुकडीचोगं व्हावं लागणार होतं. झालोही. कुठपर्यंत झालो ते तुकडी जाणे. ते काही कसा असेना, आम्हा सगळ्यांना एक पावलानं चालावं लागणार होतं आणि एका मुखानं बोलावं लागणार होतं. उठा म्हटलं की उठा, चला म्हटलं की चला, थांबा म्हटलं की थांबा. तर अशा प्रकारे गोनीदांनी दुर्गभ्रमंतीसाठी कशी तयारी करावी लागते, कशी तयारी केली आणि त्याबद्दल सगळं हे लेखन आहे. ह्या पुस्तकामध्ये अजून खूप सारे बरेच लेख आहेत आणि खूप माहिती आहे. किल्ला कसा पाहावा आणि वगैरे वगैरे. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. खूप सुंदर लेखन आहे गोनीदांचं आणि आपली ही मराठी पुस्तकं पण अशी वाचली पाहिजेत आणि मराठीचा वारसा पुढे चालवला पाहिजे. मराठी साहित्य जगलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि नक्की वाचा हे पुस्तक. याचे अजून भाग मी पुन्हा वाचून दाखवेल एका व्हिडिओमध्ये. खूप मोठा होईल व्हिडिओ, त्यामुळे पहिल्याच चॅप्टरचा थोडाच भाग वाचून दाखवला आहे. बाकीचे पुढील भाग मी थोडे थोडे करून जे खूप अतिशय किल्ल्यांची जी माहिती आहे ते मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. थँक्यू.